माझ्या मित्रांना जिमला जाताना बघतो ना, तर मला पण खूप दिवसाचं गेल्या 3-4 वर्षापासून मी माझ्या मित्रांना देखील म्हणतो, की मी पण एक दिवस तुमच्यासोबत जिमला येईल. 3-4 वर्ष झाले, परंतु मला अजून काही जिमचं स्वप्न आहे, माझं स्वप्नच आहे. माझ्या या कमी पगारामध्ये पूर्ण घर खर्च चालवणं आणि जिमसाठी पैसे काढणे हे शक्यच होत नाहीये. जिमची स्वतःच्या शरीराची काळजी घ्यायची खूप दिवसाची इच्छा आहे. म्हणजे मित्रांसोबत असं वाटतं, की मी देखील त्यांच्यासोबत जिमला जाईल आणि आपल्या स्वतःच्या हेल्थची काळजी घेईल. परंतु या धावपळीच्या युगामध्ये या खिशाला ह्या गोष्टी परवडणाऱ्या नाहीयेत आणि मला ते शक्यही होत नाहीये. काय कुणास ठाऊक? आयुष्यभरात मला ह्या जिम सारख्या गोष्टी मला जायला भेटतील किंवा नाही भेटणार, हे माझं स्वप्नच राहतं का काय माहित. अरे सचिन, काय बडबड करतोय एकटा? बर, मी ऐकलं तू जे काय एकटा तू इथं उभा राहून जो विचार करत होता ना, ते ऐकलं मी. सचिन, मागच्या वेळेस देखील आपलं आहे ना, या गोष्टीवरती आपलं अर्धवट बोलणं झालं होतं बघ. मी तुला आता अशा व्यक्तीला भेटवतो, की जो व्यक्ती तुझं मागच्या वेळेस आपल्या हेल्थ इन्शुरन्सची चर्चा झाली होती बघ. तो आणि तुझी जिमचा म्हणजे हा जो विचार करतोय, की जे तू स्वप्न पाहतोय, ते दोन्ही देखील प्रॉब्लेम तुझे तो व्यक्ती सॉल्व्ह करेल. चल आपण भेटूया त्यांना. जयदीप सर, नमस्कार. हा माझा मित्र सचिन. जयदीप सर नमस्कार. अरे राकेश सर नमस्ते, सचिन सर नमस्ते. जयदीप सर, मी तुम्हाला त्या दिवशी बोललो होतो ना, माझा एक मित्र आहे की त्याला हेल्थ इन्शुरन्सची पॉलिसी करायची आहे, परंतु त्याचा पगार कमी असल्यामुळे त्याला खूप दिवसाचं हेल्थ इन्शुरन्सची पॉलिसी घेणं अवघड होत आहे. परंतु तुम्ही त्या दिवशीचा तो EMIचा तो पर्याय सांगितला ना, मी त्याला सांगितलं आणि त्याची ती तयारी देखील आहे. परंतु अजून एक गोष्ट, जसं तुम्ही मला ते जिमचं सुरू करून दिलेलं आहे, तसं सचिनच्या पॉलिसीमध्ये देखील ते करून द्या आणि त्याची माहिती सचिनला थोडक्यात सांगा आता. बरं, हेच ते सचिन सर ना, ज्यांचा विषय बऱ्याच दिवसापासून पेंडिंग आहे. सचिन सर, त्या दिवशी मी त्यांना राकेश सरांना सहज म्हटलं, की तुमचे जे मित्र आहेत ते सचिन सर, त्यांना खूप दिवसाची पॉलिसी करायची होती. त्यांना एकदा घेऊन या. तर ते म्हणले, की त्यांचा पैशाचा प्रॉब्लेम आहे, तर त्यांच्याकडनं पॉलिसी करणं थोडं मुश्किल आहे. पण मी त्यांना त्या दिवशी एक पर्याय सांगितला, की आपली हेल्थ इन्शुरन्सची पॉलिसी ही आता तुम्हाला EMIवर देखील करून भेटते. त्यावेळेस ते मला पटकन म्हणले, की जर EMIवरती होत असेल तर मग 100% आमचे सचिन सर करतील. आता तुम्ही हेल्थ इन्शुरन्सचा जो काही तुमचा पैशाचा अडचण आहे, तो तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे, नाही का? आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, ते सांगत होते, की जे मित्र आहे सचिन, यांना माझ्यासोबत जिमला भरपूर दिवसाचं यायचे. पण आता मी त्या दिवशी त्यांना आपल्या हेल्थ इन्शुरन्सच्या पॉलिसीमध्ये आहे ना, आपण जिम फॅसिलिटी सुद्धा आपण आपल्या ग्राहकांना द्यायला सुरू केलेली आहे. म्हणजे याच्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा पैसे द्यायची आवश्यकता नाहीये. म्हणजे तुमच्या हेल्थ इन्शुरन्सच्या पॉलिसीमध्ये जिम देखील तुम्हाला आता फ्री असणार आहे. तर मी सचिन सरांना ती फॅसिलिटी सुरू करून दिलेली आहे. तर त्यांच्या जे बोलण्यात एक गोष्ट मला वारंवार त्यांनी सांगितली, की तुम्ही देखील जिमला येण्यामध्ये खूप उत्सुक आहात. तर आता तुम्ही ज्यावेळेस मी तुम्हाला हेल्थ इन्शुरन्सची पॉलिसी देईल, त्यामध्ये तुम्हाला ती जिम देखील सुरू करून देईल, जेणेकरून जे स्वप्न आहे ते तुम्हाला तुमच्या मित्रांसोबत तुम्हाला जिमला जाता येईल. मित्रांनो, तुमचा देखील सचिन सरांसारखाच प्रॉब्लेम नाही ना? जर पैशाचा प्रॉब्लेम असेल तर आजच्या डेटला आपण स्टार हेल्थची पॉलिसी ही आपण EMIवरती देखील घेऊ शकतो. आणि महत्त्वाचे म्हणजे जसं सचिन सरांना आता आपण जे नवीन फीचर सांगितला, की जिम मेंबरशिपचा, तर ते आपल्याला तुमच्या पॉलिसीमध्ये एकही रुपया ॲडिशनल न भरता तुम्ही जिम मेंबरशिप घेऊ शकता. आणि हो, ही जी जिम मेंबरशिप आहे ही 18 वर्षाच्या पॉलिसीमध्ये जेवढेही 18 वर्षाच्या पुढील व्यक्ती असतील त्यांच्या सर्वांसाठी ही मोफत असणार आहे मित्रांनो. चला, अधिक माहिती हवी असेल तर मला खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा. धन्यवाद मित्रांनो.